आणि आता बातम्या मराठा आरक्षणाबाबत। मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। आता पुढच्या वर्षी ही सुनावणी होणार आहे, म्हणजे 2017च्या फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी सुनावणी होईल। मराठा आरक्षण मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने मराठा आरक्षण देणं गरजेचं असून तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचं 2500 पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं। मात्र प्रतिज्ञापत्र सादर करायला 20 महिन्यांचा कालावधी का लागला, राज्य सरकारला किती वेळ पाहिजे असा खोचक सवाल करत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलाय। यावेळी प्रतिज्ञापत्राची प्रत सर्व वादी आणि प्रतिवादींना द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। तसंच याचिकेशी संबंधित सर्वांना प्रतिज्ञापत्राची प्रत मिळाल्यानंतर सर्वांनी आपलं म्हणणं 30 जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावं असे आदेशही कोर्टाने दिलेत। मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विषयात जी सुनावणी आज झाली त्यामध्ये राज्य सरकारने आपलं शपथपत्र ऑलरेडी दिलेलं आहे, दाखल केलेलं आहे। यावर ज्यांना कुणाला काही म्हणायचं आहे त्यांनी 30 जानेवारीपर्यंत आपल्याला यात जे म्हणायचं आहे ते म्हणावं आणि त्यानंतर सलग सुनावणी माननीय उच्च न्यायालय घेणार आहे। 30 जानेवारीनंतर कुठलंही नवीन म्हणणं कोणाचं हे दाखल केलं जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आज माननीय उच्च न्यायालयाने दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।